सीपीपी सुरू करतोय. बेसिक जी गोष्ट लागेल आपल्याला स्ट्रक्चरची ती आपण अंडरस्टँड करून घेणार आहोत आजच. पण सीपीपीचा पहिला पॉइंट आहे डेटा टाइप्स. आपण आतापर्यंत कोणकोणते डेटा टाइप्स बघितले आठवतं काय तरी? हा, प्रिमिटिव्ह आणि म्हणजे सी मध्ये मोस्ट प्रोबॅबली दोन मेन क्लासेस होते किंवा पार्ट होते. एक होता प्रिमिटिव्ह आणि दुसरा होता नॉन प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्ह म्हणजे काय? जे बेसिकली अवेलेबल आहेत प्रायमरी, आणि नॉन प्रिमिटिव्ह म्हणजे जे एक्सटेंड केले गेलेले आहेत. तर सीपीपीचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे बघा बघण्यासाठी. तो म्हणतोय प्रिमिटिव्ह, दुसरा आहे डिराइव्ड आणि तिसरा आहे युजर डिफाईन. ओके, इंटिजर प्रिमिटिव्ह मध्ये येतो इंटिजर, फ्लोट, डबल वगैरे सगळ्या गोष्टी. अजून कॅरेक्टर. डिराइव्ड मध्ये येतो ॲरे, स्ट्रिंग, फंक्शन, पॉइंटर. आठवत आहेत चार नावं बघितली आहेत ना आतापर्यंत? युजर डिफाईन मध्ये काय येतं? ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय बघितलं? बुलियन सी मध्ये, सीपीपी मध्ये नाही, बुलियन नाहीच आहे सीपीपी मध्ये. कुठे वापरलाय आहे बुलियन? कुठे बघितलंय सीपीपी मध्ये? मला दाखवा. युजर डिफाईन मध्ये येतो स्ट्रक्चर युनियन इनम क्लास. कळत आहे? कोणती नाव ऐकली त्यातली? इनम ऐकलेलं आहे, स्ट्रक्ट ऐकलेलं आहे, इनम स्ट्रक्ट ऐकलेलं आहे, युनियन. क्लास नाही ऐकलं, क्लास ऐकलंय पण यूज नाही केलं. ओके, कन्सेप्ट क्लिअर आहे? अजून कोणते डेटा टाइप्स राहतात? डबल, लॉंग, बरोबर ना? अजून स्ट्रिंग. पायथन मध्ये, सॉरी सीपीपी मध्ये स्ट्रिंग नावाचा सुद्धा डेटा टाइप आहे. दोन गोष्टी आहेत, हा स्ट्रिंग आणि सीपीपीचा स्ट्रिंग. म्हणजे जर मी असं लिहिलं कॅरेक्टर नेम ऑफ 20 तर आपण याला स्ट्रिंग बोलतो, बरोबर आहे? सीपीपी म्हणतो हा आहे कॅरेक्टरचा ॲरे. काय बोलतोय? कॅरेक्टरचा ॲरे. मी असं पण लिहू शकतो स्ट्रिंग एस इक्वल टू ABC, ही झाली स्ट्रिंग. तर या दोन्ही गोष्टी इथं आहेत, आपण वेळोवेळी वेगवेगळ्या वापरू शकतो. ठीक आहे, आपल्यात मुद्दाम कन्फ्युजन नाही ठेवत. कोणाला कुठे नोट लिहायची असेल वरती तर लिहू शकता. हेडिंग त्या न्यू पेजला सीबीपी डेटा टाइप्स आणि डायग्राम ड्रॉ करून घ्या. खालच्याला ऍड ऑन करा किती पण, तो ऑब्जेक्ट आहे. त्याला आता त्याचा स्टोर कसं करायचं? स्कॅन करायचं अँड नाही, अँड डिरेक्टली घेतो की आपण स्ट्रिंग युजर कडून. एंटर युअर नेम. हा नाही, प्रोग्राम स्ट्रिंगचे केलेत की नाही? करायला पाहिजे. नव्हतं तर काल काय बोलणं झालं आपलं? 1 बाय 1 प्रोग्राम करायला घ्या, ऍटलीस्ट बेसिक रन करून घ्या. इझी टास्क घ्या करून. चल, नोट्स मध्ये आहेत सगळ्या गोष्टी. झाले ड्रॉ करून?
आपण बघतोय स्ट्रक्चर. समजा एक स्टुडंट आहे आपल्याकडे, त्याकडे डेटा आहे रोल, नेम, मार्क्स, आणि पर्सेंटेज. रोलचा डेटा टाइप काय? नेम, मार्क्स, पर्सेंटेज, डबल किंवा फ्लोट काय पण पकडा. ग्रेड, ग्रेड काय? कॅरेक्टर. या सगळ्यांचा एक ऍरे तयार होईल का? रोल इथे जाईल, नेम इथे जाईल, मार्क्स इथे जातील, असं होईल का नाही होणार? काय? सिंगल threaded array is a collection of similar kind of data. सिमिलर डेटा टाइप. पण हा सिमिलर डेटा टाइप म्हणजे मी इथे ऍरे वापरू शकत नाही. म्हणून मी काय करू शकतो, मी एक डेटा टाइप बनवू शकतो की ज्यामध्ये स्टुडंटचा डेटा स्टोअर होईल. असा डेटा टाइप तुम्हाला दिलेला आहे का त्यात हा स्टुडंटचा डेटा स्टोअर होईल? नाही. मग असा डेटा टाइप दिलेला नाही, तर असा डेटा टाइप आपण बनवू शकतो. कसा? माझी मर्जी, नाव काय पण देतो मी. अजून काय इंटिजर आहे? बरोबर. फ्लोट मध्ये काय आहे? कॅरेक्टर मध्ये आणि इथे 30 टाकतो म्हणतो, आणि इथे ग्रेड. झालं सगळं. ह्याचा मिनिंग काय माहिती का? जर मी इंटिजरचा एक्स बनवला तर एक्स नावाचा एक कंटेनर तयार होईल ज्याच्या आतमध्ये मी एक व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. बरोबर आहे. पण जर मी इथे बनवलं स्टुडंटचा येस, तर किती बॉक्सेस तयार होणार आहेत? 1 2 3 4 5. किती बॉक्सेस तयार होणार आहेत? येस मुळे इथे रोल नंबर येईल, इथे नेम येईल, इथे मार्क्स लिहितोय, इथे पर्सेंटेज लिहितोय, ग्रेड येईल, इथे काय येईल? नेम येईल. म्हणजे एका बॉक्सेस मध्ये एवढे एलिमेंट्स आपण स्टोअर होऊ शकतात. बरोबर आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, ॲरे इज अ कलेक्शन ऑफ होमोजिनियस एलिमेंट. होमोजिनियस कधी ना ऐकलंय? होमोजिनियस म्हणजे काय? सेम. ॲरे इज अ कलेक्शन ऑफ होमोजिनियस एलिमेंट्स. स्ट्रक्चर इज अ कलेक्शन ऑफ नॉन होमोजिनियस. होमोजिनियसचा ऑपोजिट वर्ड काय होता? हेट्रोजेनियस. ऐकलंय कधी? केलंय, आठवत नाही, पण मिनिंग कळतोय आता. हा, हेट्रोजेनियस. स्ट्रक्चर इज अ कलेक्शन ऑफ हेट्रोजेनियस डेटा. बरोबर. हा त्याचा काय झालं ऍडव्हान्टेज. नोट्स नंतर काढतात, मी इरेज करतो. सो याचा वापर करून आता प्रोग्राम बनवूयात ना. कोणता? स्टुडंटचा प्रोग्राम. कसा असेल? इंट मेन स्टुडंटचं येस, प्रिंटएफ एंटर रोल स्कॅनएफ %d अँड येस डॉट. जसं ॲरेचा एलिमेंट मी असं ऍक्सेप्ट करतो ना, ए ऑफ 0, तसं हा होणार आहे येस डॉट.
एस डॉट रोल, एस डॉट नेम, एस डॉट ग्रेड, एस डॉट मार्क्स. कळत आहे? सो सगळा डेटा घेताल. एस डॉट मार्क्स, एस डॉट पर्सेंटेज. तुम्ही जर 3 सब्जेक्ट ऍक्सेप्ट केले तर तुम्ही स्वतःहून कॅल्क्युलेट करू शकता. पुढे एस डॉट ग्रेड, बरोबर आहे, आणि डिस्प्ले करू शकता. आयडिया क्लिअर झाली? तर शब्द आपण कुठला बघितला आता? स्ट्रक्चर. मला सांगा, या स्ट्रक्चरसाठी मी यस बनवला तर यस हा वेगळा बॉक्स तयार झाला. मी जर S1 बनवला तर S1 साठी वेगळा बॉक्स तयार होईल, बरोबर ना? म्हणजे 2 वेगळ्या मुलांचा डेटा स्टोअर करायचा असेल तर 2 वेगवेगळा डेटा लागेल, ऑब्जेक्ट लागतील, बरोबर आहे? तर माझा क्वेश्चन असा आहे की एका ऑब्जेक्ट साठी किती मेमरी लागेल? हा, किती असेल ती? किती लागेल बघा बरं? 4, 8, 12. 4 4 4 12. याला पण 4च लागेल. याला 30. किती झाले टोटल? 42 झाले. ग्रेड साठी? ग्रेड साठी 30. एका कॅरेक्टरला किती लागते? एकच ना? किती झाले टोटल? 43. तर या एका ऑब्जेक्टला मेमरी लागेल 43 बाइट्स, ऑलमोस्ट 44 लागतील एखाद्या सिस्टीम नुसार. कळते मी? हा. जर मी इथे लिहिलं स्ट्रक्चर ठिकाणी युनियन, ओके, स्ट्रक्चर फक्त ठिकाणी मी काय लिहिलं? युनियन. युनियनचं पण मिनिंग सेमच. युनियन इज अ कलेक्शन ऑफ हेटेरोजेनियस एलिमेंट. प्रोग्राम माझा ऍज इट इज रन करेल. फक्त प्रॉब्लेम काय माहिती का? एका यस साठी मला मेमरी किती लागते? स्ट्रक्चर एस साठी लागते 43. म्हणजे प्रत्येकासाठी वेगवेगळी मेमरी लागते. युनियनच्या यस साठी लागेल 30 ओनली. तो काय करतो? सगळ्यात मोठा व्हेरिएबल कोण आहे? नाही. किती जागा लागते? 30. तेवढी मेमरी अलोकेट करतो. तुम्ही म्हणाल सर काम कसं काय होईल? होईल ना, बघा बरं. यांना किती लागते? 4 4 2 12, 4 3 18, 4 3 12 आणि 1 13. तेवढी लागते 13. राहिली किती? 17. 17. 17 मध्ये तुमचं नाम आलं, नेम सेव्ह झालं तुमचं काम. मला नाव टाकायचं श्री हरी. श्री हरी मध्ये किती कॅरेक्टर्स आहेत? SHRI 4, HARI 4. 8 झाले टोटल. अजून 7 8 9, अजून 9 बाईट मेमरी राहते. हा, काय पॉइंट आहे त्याचा? तो माझं नाव पूर्ण मला टाकायचं आणि तो लय मोठे. तो हा पिक्चर आहे ना धमाल, वेणुगोपाल अय्यर, तो मोठं त्याचं नाव सांगतो. असं मोठं नाव आहे का त्याचं असेल तर राहणार नाही. म्हणजे नाव टाकलं जर 25 कॅरेक्टरचं, ते संपलं, बाकीचे कुठे जाणार? म्हणून डेटा मेमरी जास्ती लागली तरी चालेल, पण प्रॉब्लेम यायला नको. म्हणून हिथनं पुढे तुम्हाला डेटा स्ट्रक्चर दिलं गेलं, डेटा युनियन नाही दिलं गेलं. कळतं पॉइंट काय? स्ट्रक्चर आणि युनियन मध्ये डिफरन्स कळत आहे? नोट्स नीट नंतर काढून घेतात. क्लिअर? स्ट्रक्चरचं एकदा डेफिनेशन सांगा. ओके. हेटेरोजेनियस डेटा टाइप मध्ये कोण कोण येतं? येऊ शकतं इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर, स्ट्रिंग, पॉइंटर, ॲरे. अजून मग हेटेरोजेनियस झालं. बघा बरं, तुमच्या आत्ता डायग्राम ड्रॉ केली आपण, त्यात बघा बरं सगळ्यांचं कलेक्शन होत आहे का कोणतं राहत आहे? फंक्शन. मी स्ट्रक्चर मध्ये फंक्शन टाकत किंवा टाकू शकत नाहीये. स्ट्रक्चर सगळ्यांचं कलेक्शन करेल पण फंक्शनचं करू शकत नाही. म्हणून
स्ट्रक्चरला इम्प्लिमेंटेशन काय आलेलं आहे? क्लास. क्लास इज अ ट्रूली कलेक्शन ऑफ हेट्रोजेनियस एलिमेंट्स. कोणत्या पण डेटा टाईपचं कलेक्शन क्लास करू शकतो. फंक्शन पण कळतं? लिहू शकतो. पण उद्या तो क्लासचा प्रोग्राम बनवायचा आहे, पण त्याच्या अगोदर आहे ना तुम्ही हा स्ट्रक्चरचा प्रोग्राम नोट्स मध्ये दिलेला आहे तो अंडरस्टँड करून रन करून घेतला पाहिजे, तेव्हा उद्याच्या प्रोग्रामला मजा येणार. कळतं का? सो मी क्लास कन्सेप्ट आता नाही दाखवतो, पण सीपीपी मध्ये आणि सी मध्ये काय बेसिक डिफरन्स असणार आहे, प्रिंट कसं करायचं, स्कॅन कसं करायचं, हे आपण डिस्कस करून घेऊया. समजा मी सी प्रोग्रामिंग मध्ये एक नॉर्मल प्रोग्राम लिहितो, इंट मेन. बाय द वे मला इन्क्लूड काय काय करायचं आहे? हा, स्टुडिओ. कुठला स्टुडिओ आहे? कुठल्या पिक्चरचा स्टुडिओ आहे? स्टुडिओ आहे का एसटीडी आला आहे? ती एसटीडी आय आहे ना, स्टुडिओ नका बोलू. पहिली गोष्ट त्याला इंटरव्ह्यूला काढतील बाहेर. काय तो? एसटीडी आय. बरोबर, हे स्ट्रक्चर असतं बेसिक. सीव्ही मध्ये असणार आहे हॅश इन्क्लूड IOSTREAM.h. स्ट्रिंग मी मिनिंग सांगणार आहे, डोंट वरी. इंट मेन रिटर्न 0. सी आणि सीपीपीचा कंपायलर एकच असतो. मग तुम्ही डेव सी प्लस प्लस मध्ये करत होता ना, त्यावरच तुम्ही सीपीपी प्रोग्राम रन करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही सी चे प्रोग्राम डॉट सीपीपी ने सेव्ह जरी केले तरी रन होतात, तुम्हाला माहिती असेल. ओके, सिंपल प्रोग्राम आहे. इंट ए कॉमा बी कॉमा सी प्रिंट एफ एंटर ए. मी फक्त ए आणि बी घेतो. scanf %d and a, b equal to a into a, printf square of a is b. कळतंय? समजा a ची व्हॅल्यू मी 2 टाकली तर आउटपुट काय येणार आहे? स्क्वेअर ऑफ 2 इज. कळतंय? चला इथे करूया सीपीयू मध्ये प्रिंटएफ आणि स्कॅनएफ. प्रिंटएफचं काम काय असतं? ही तुम्हाला माहिती आहे, एक इनपुट स्क्रीन असते, एक आउटपुट स्क्रीन असते. इनपुट पासून डेटा आउटपुटला जातो तेव्हा काय होता? तो प्रिंटएफ. आउटपुट पासून डेटा येतो त्याला काय बोलतो आपण? स्कॅनएफ. हे प्रत्येक सिस्टीमने सेम असतं, म्हणजे इनपुट आउटपुट स्क्रीन. सीपीपीचा बघा काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. इनपुट आउटपुट, जेव्हा इनपुट पासून डेटा आउटपुटला जातो ना, तर त्यांचं म्हणणं आहे डेटा पाईप बंद जातो. स्ट्रीमला पाईप म्हणतात, म्हणजे स्ट्रीम ही स्ट्रीम कडून आली आणि डेटा इनपुटला येतो तेव्हा तो वेगळ्या स्ट्रीम मधून येतो. असं काही नाही की सरळ सरळ जातो आणि असा फिरून येतो, ते कसंही जात असेल. ठीक आहे. सो डेटा जेव्हा येतो, हे खूप मोठं झालं, तेव्हा पण तो एक स्ट्रीम मधून येतो. तर ही आहे आउटपुट स्ट्रीम आणि ही आहे इनपुट स्ट्रीम. कळतंय?
सो आउटपुट स्ट्रीमचा ऑब्जेक्ट आहे, जसं आपण आता स्ट्रक्चर बनवलं होतं ना, स्ट्रक्चरचा येस, तसं आउटपुट स्ट्रीमचा ऑब्जेक्ट आहे सी आउट आणि इनपुट स्ट्रीमचा ऑब्जेक्ट आहे सी इन. यांचा वापर करतो डेटा देण्यासाठी आणि डेटा घेण्यासाठी. म्हणजे डेटा प्रिंट करायचा असेल तर सी आउट, डेटा घ्यायचा असेल तर सी इन. इंट ए बी सी आउट काय बोलायला मी, एंटर आहे सी इन ए. हँड लिहायची गरज नाहीये, पर्सेंट डी लिहायची गरज. सीपीपी म्हणते तुम्ही सांगितलं की तो इंटिजर, परत कशाला सांगता, बरोबर आहे. पुढे बी इक्वल टू ए इंटू ए. इफ एल्स, एल्स इफ, स्विच, लूप, सगळे लूप सगळं ऍज इट इज चालतं. ठीक आहे. पुढे सी आउट, पण हे लिहिताना कसं लिहायचंय बघा, मी मुद्दाम झालं असं इथे लिहिलं. सी आउट हे जे दिसतंय ना, हे आहे एक्सट्रॅक्शन ऑपरेटर. हे आहे इन्सर्शन ऑपरेटर. म्हणजे सी आउट सोबत येणारे एक्सट्रॅक्शन, सी इन सोबत येणारे इन्सर्शन. बरोबर. सी आउट हा वाला पार्ट स्टॅटिक आहे, ही डायनेमिक व्हॅल्यू आहे. हा वाला पार्ट स्टॅटिक आहे, ही डायनेमिक व्हॅल्यू आहे. बरोबर ना. स्टॅटिक वाला पार्ट एस क्यू आर ऑफ. डायनेमिक वाला पार्ट आला तो क्लोज करायचा, परत नवीन सुरू करायचा. काय डायनेमिक वाला संपला, इज परत डन. कळतं. स्टॅटिक डायनेमिक, स्टॅटिक डायनेमिक. बोला. पर्सेंटेज लावण्यासाठी ऍड्रेसचा संबंध नाहीये. हा ए ची व्हॅल्यू ह्याच्यासाठी प्रिंट होती, बी ची व्हॅल्यू ह्याच्यासाठी प्रिंट. अँड ला म्हणतोय का तू, अँड लावत होतो डेटा स्कॅन करण्यासाठी, त्या लोकेशनला जाण्यासाठी. सीपीपी म्हणतोय त्याची गरज नाहीये, सी इन तो ऍडजस्ट करून घे. ओके. तो ए च्या डेटा ऍड्रेसला घेऊन जाईल, डोंट वरी, त्याची सोय आम्ही केलेली आहे. इझी आहे. ही डायग्राम ह्याच्या डोक्यावरती काढा, खालची डायग्राम इथे छान काढा. याला काय म्हणतात नीट लिहा. दोन वेगवेगळे प्रोग्राम लिहा. उद्याच्या प्रोग्राम मध्ये काय प्रॉब्लेम नाही आला पाहिजे.